हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा मी नव्याने सुरुवात करते. तर इथं बघा, तुम्ही बघत असाल, आम्ही डीमार्टला चाललेलो होतो बाहेर. आणि माझ्या फ्रेंडच्या गाडीमध्ये होते मी, तिचे मिस्टर, मी, ते माझी फ्रेंड, तिचे मिस्टर, मी, अन्वी आणि तिचा मुलगा. आम्ही डीमार्टला इथं पोहोचलेलो आहे. आणि आमची चाललेली गाडी पार्किंगला लावायची वगैरे. डीमार्टचं सामान आम्ही खरेदी करून आम्ही निघालो होतो रिटर्न घरी यायला. तर जाताना काहीतरी खायचं वगैरे होतं, तर त्या हिशोबाने थोडंसं आम्ही मॅकडोनल्ड्सला थांबणार होतो, मॅकडीला. पण पुढे काहीतरी खाऊयात म्हटलं, इथं नको, कारण की इथून बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. कारण बाहेर खूप ट्रॅफिक होतं आणि दुपारचं खूप ऊन पण होतं. आणि मी त्यांचं चाललं होतं, मला हे खायचं आहे, ते खायचं आहे, हे खायचं आहे, ते खायचं आहे. पण चालू होतं आईस्क्रीम, कॅडबरी वगैरे खायचं चालूच होतं त्यांचं. त्याच्यानंतर आम्ही डीमार्टच्या बाहेर तर आलो. त्याच्यानंतर मग आजूबाजूला तुम्ही बघत असाल, डीमार्टचं सामान वगैरे आम्ही घेतलं होतं. आणि अन्वीचं चाललं कॅडबरी वगैरे खायचं. दादांचं आणि फ्रेंडचं बोलणं वगैरे चालू होतं. निवांत गप्पा चालल्या होत्या, मस्त इकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा चालल्या होत्या, बाकी काही नाही असं. आणि थोडीशी शॉपिंग वगैरे केली. शॉपिंग म्हणजे शॉपिंग पण नाही म्हणता येणार, जे लागणारं सामान आहे ते सामान वगैरे मी थोडंसं घेतलं होतं. तिला जे लागणार आहे ते तिने घेतलं होतं. आणि एक जस्ट संडेचा दिवस होता आणि बोर पण खूप झालं होतं घरी, म्हणून आम्ही असं सहज बाहेर गेलो होतो. तर जस्ट आता डीमार्टमधून आम्ही बाहेर निघलेलो आहे. आता इथं तुम्ही बघत असाल की अन्वी आणि ओजस म्हणजे मैत्रिणीचा मुलगा आणि ते दोघं काहीतरी मस्तीखोर चालूच होती त्यांची. एक खिडकीमधून बाहेर बघत होतं गाडीमधून, आणि एक खाली तोंड घालून रागाने बसलं होतं. इथं बघत असाल तुम्ही, मॅकडोनल्ड्सला आम्ही पोहोचलो होतो. आणि चाललेलं मग काय काय खायचं वगैरे. अनु म्हटली फ्रेंच फ्राईज खायचेच वगैरे, असं चालू होतं आमचं असंच बोलणं वगैरे. मग माझी मैत्रीण, मी, आम्ही आतमध्ये निघालो होतो. तेवढ्यात तिला म्हटलं, थांब आपण एक व्हिडिओ घेऊयात. मग आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर दादा ऑर्डर करत होते आणि आम्ही तोपर्यंत आमचं चाललेलं व्हिडिओ शूट करणं. त्याच्यानंतर मग इथे आलेलं होतं आमचं, आम्ही ऑर्डर केलेली, आम्ही जी ऑर्डर दिली होती ती आली होती. त्याच्यानंतर मग आमचं चाललेलं, अन्वीची मस्करी खूप चालली होती. अन्वीची तिच्या मुलाची वगैरे मस्करी वगैरे खूप चालू होती. इथं बर्गर आणि कोक आणि फ्रेंच फ्राईज वगैरे मागवले होते. मस्त ते आमचं खाणं पिणं चालू होतं. आणि आतमध्ये मॅगडीमध्ये म्हणजे तिथे खरंच गाणी वगैरे लावली होती, मोठा असा जल्लोष, असं एन्जॉय करून खात होतो. आणि तिला हसायला येत होतं, कारण तिला मी व्हिडिओमध्ये घेत होती मैत्रिणीला, त्याच्यामुळे तिला जास्त हसायला येत होतं. आणि त्याच्यानंतर मग ते खाऊन पिऊन झाल्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंसं नाही का वाटाणा आणि बटाट्याची भाजी, सुकी भाजी बनवली होती. त्याच्यानंतर चपाती वगैरे बनवली. आणि मग काय बाकीचं काय कामच चालू होती. कामं रोज कामाचं काही असं मग वेगळं काही नसतं, पटपट आपलं आवरायचं होतं. तरी पण कणिक वगैरे मळून घेतली होती, चपाती वगैरे केली आणि पटपट आवरायचं. म्हणजे काय होतं की मग सकाळी उठायला उशीर होतो, त्यामुळे असा पण बाहेर आज वेळ गेलाच होता आमचा, यायला 6 वाजले घरी. त्याच्यानंतर पटपट आवरून वगैरे घेतलं. किचन वगैरे सगळं, भांडी वगैरे सगळं, किचन सगळं साफ केलं. साफ केल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ केला, कारण की ते भांडी वगैरे घासताना व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही. त्याच्यामुळे सगळं आवरल्यानंतर डायरेक्ट शूट केला व्हिडिओ. तर असं अशा पद्धतीने रोजचं रोज किचन वगैरे सगळं क्लीन, सगळं झाकून वगैरे व्यवस्थित, भाजी वगैरे काढून वगैरे ठेवलं होतं. बाजूला शिल्लक राहिलेली सगळं किचन वगैरे आवरलं होतं. तिथं खिडकीमध्ये बघत असाल तर अन्वी आजारी आहे, आणि तो पुढच्या आम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. इकडं ते आलेले होते, त्यांचं आवरून वगैरे झालं होतं. थोडा वेळ मोबाईल बघत होते, खाली अंथरूण वगैरे टाकलं होतं. आम्ही वर झोपत नाही. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ होता
मी असं व्यवस्थित आवरलं होतं. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघा तुम्ही हे असं आवरलं किचन वगैरे रात्रीच संध्याकाळी आवरून ठेवलेलं असल्यानंतर किती छान वाटतं. एकदम सकाळ सकाळ फ्रेश वाटतं, म्हणजे खरकटं नाही, भांडी नाही, किचन वगैरे क्लीन असतं. मग सकाळी कामाला पण आपल्याला उत्साह येतो मग आपल्याला परत. सकाळ सकाळ छान वाटतं असं किचन वगैरे क्लीन असलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला कामाला पण मस्त वाटते. तर हा होता छोटासा व्लॉग. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.